राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे 9 मार्च, काल झाला 8 मार्च जागतिक महिला दिन. तर आज आपल्या कोकण महोत्सवाचा लास्ट दिवस आहे आणि आता मी तिकडे चालली आहे. तर चला, आज काय प्रोग्राम आहे ते बघणार आहोत आणि मस्तपैकी कोकण महोत्सवाचा आनंद घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत कोकण महोत्सवाला चला. आणि निश्चितपणे भारत आज जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज ट्रॉफी आपलीच आहे. रविवारचा दिवस हा मोकळा दिवस आपण खास कार्यक्रमाकरिता राखून ठेवतो, आपल्या माणसाकरिता राखून ठेवतो. आणि आज आपण सगळेजण या मालवणी जत्रा उत्सवाला या ठिकाणी भेट दिली. या मालवणी जत्रा उत्सवाचा आपण आनंद घेतात. मंडळी, टाळ्यांबद्दल असं म्हटलं जातं, अर्थात इकडे जर दाढीवाले बुवा येऊन जर त्याने सांगितलं असतं तर तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला असता की खरोखर आपण म्हणतात ना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पद मुंबईच्या उपाध्यक्ष आहेत सीताताई मांजरेकर यांचं धन्यवाद या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल. तसेच सीमाताई कुलकर्णी मुंबई सचिव आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्याने ह्या दोन आपल्या महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात. अत्यंत सुंदर असं मालवणी जत्रा उत्सवाला तरी या ठिकाणी भेट दिली. त्यांचं मी या ठिकाणी आपलं मालवणी जत्रा उत्सवच्या वतीनं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात शिवसेना विभाग क्रमांक 2 शाखा क्रमांक 19 यांच्या सौजन्याने आयोजक श्री संतोष गवळी साहेब शाखा प्रमुख यांच्या कल्पनेतून साकारलेला सुंदर असा मालवणी जत्रा उत्सव. सूर्या सुंदरशाच्या लावणीचे सदर आपण या ठिकाणी पाहिलेत. लावणी आज महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलेली आहेत. पांढरपेशा वर्ग असू दे, स्त्री वर्ग असू दे, लावणीचे सुंदर असे कार्यक्रम ठेवतो, पाहतो. यातच लावणीचा खऱ्या अर्थाने यश आहे. सूर्य सुंदरशाच्या या ठिकाणी एक सुंदरसं गीत आणि त्याच्यावरती नृत्य साकारण्याकरिता जे आमचे कलाकार आहे, फक्त जोरदार टाळ्या वाजवायला विसरू नका. जोरदार टाळ्या वाजवत करा. आणि मी सांगितलं की निश्चितपणे त्या टाळ्याचा सुंदर परिणाम करिता या ठिकाणी त्यांना आपल्या मालवणी जत्रा उत्सवाच्या माध्यमातून ही सुंदरशी बाजारपेठ या ठिकाणी उत्पन्न करून देण्यात आलेली आहे. तर शक्य तितक्या खरेदी करा, घरी रिकाम्या हाताने जाऊ नका. आणि त्याचबरोबर आपण निकिता प्रोडक्शन प्रस्तुत लावण्य बहार असा सुंदरसा कार्यक्रम पाहत आहोत. मंडळी, एक वेळ होती कांदिवली चारकोप केंद्रावरून बोलत आहोत. कृपया इथे पालक आता ऐकू नको, मोठी काहीतरी गिफ्ट घे, खाऊ घे, त्याशिवाय सुटका नाही. धन्यवाद. या लावणी ही कुणीची मक्तेदारी नाहीत. आपण बघतोय की पुरुषांबरोबर महिला देखील लावणीचे कार्यक्रम आवर्जून बघतात. हा पांढरपेशा वर्ग देखील खास लावणीच्या कार्यक्रमाचं तिकीट काढून थिएटरमध्ये लावणीच्या कार्यक्रमाला जातो. ह्यातच लावणीचं सारं काही जिंकलं आहे. खरोखर आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेची सम्राटी ही लावणी, अस्सल मराठमोळी आपली कला आहे. ह्या लावणीचं टाळा चिट्ट्यावाला भाऊ, तुझी मला मदतच लागेल. जोरदार टाळी, जरा जोरदार टाळी. तर मंडळी, इथे आपला हा कोकण महोत्सव 15 दिवसांचा होता आणि दररोज काही ना काही इथे कार्यक्रम आयोजित केले होते आणि खूप छान असे कार्यक्रम होते. जसे की दशावतारी नाटक, ऑर्केस्ट्रा, महिलांसाठी खूप छान खेळ होते, जसं की पैठणीचा खेळ आणि अशा प्रकारचे अजून बरेच कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेले. तर आज आपल्या मालवणी जत्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आज इथे लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि तसंच इथे साईडला बघा मोठ्या स्क्रीनवर
भारत न्यूझीलंडची मॅच चालू आहे। आज इथे प्रेक्षकांचा एवढा उत्साह आहे की आज आपला भारतच जिंकणार आहे, यात शंका नाही आणि नक्कीच आपला भारत जिंकणार आहे। तर मंडळी, आज कोकण महोत्सवाचा म्हणजेच आपल्या मालवणी जत्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाला महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि बालवर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि आजच्या लावणी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत आहे। तर चला आता आपण पुढे बघूया व्लॉगमध्ये। आणि 40 काम करा, त्यांचं कौतुक करा। तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि जाताना मला वाटतं रिकाम्या हाताने जाऊ नका, थोडी तरी खरेदी करा, कारण रोजच्या जीवनात आणि कुठेतरी उपयोगी येणाऱ्या ह्या वस्तू आहेत। महाराष्ट्राचा अत्यंत सुंदर असा हा खास करून कोकणचा हा जो स्टॉल आहे आपण पाहतात, रोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या ह्या वस्तू आहेत। अत्यंत परिश्रमानं, कष्टानं आणि मेहनतीने त्या वस्तू बनवलेल्या आहेत। त्याचा उत्साह वाढवायचा करा, स्वदेशी मालाचा प्रचार प्रसार करायचं काम तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे आणि निश्चितपणे तुम्ही सगळेजण करा, कारण की तुम्ही सगळी गोड मानतात। आज या ठिकाणी इतका सुंदर प्रतिसाद त्या संपूर्ण आमच्या निकिता प्रोडक्शन वस्तू लावण्य बहार या कार्यक्रमाला आपण दिलं। तर पुन्हा एक तर बहारदार अशी लावणी लहान मुलं आहेत त्याची काळजी घ्या। जत्रा उत्सव अत्यंत सुंदर असा हा जत्रा उत्सव सगळ्या मला आजकाल गौतमी पाटील लावणीमध्ये अत्यंत गाजलेलं नाव मला भरांना वेळ लावलंय, सगळ्या सुंदरसा गाजलेला असा लावणी। तर मंडळी, आज कोकण महोत्सवाच्या दिवशी ठेवलेला लावणीचा कार्यक्रम इथे संपलेला आहे आणि आता सर्वजण खरेदीला निघाली आहे। तो चला आम्ही काय काय घेतो ते बघूया, थोडीफार खरेदी करूया। चला तर मागे येण्याची विनंती करेल। शाखा प्रमुख संतोष गवळी साहेब यांना देखील ज्यांचे आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्या प्रोग्राम अजून संपलेला नाही आहे, त्यांना देखील विनंती केली, त्यांनी देखील पुढच्या फ्रंट साइडला यावं आणि महिला शाखा प्रमुखांना देखील विनंती करेल। हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी आज केला निकिता श्रीवास्तव यांचा सत्कार आमचे शीतल मोरे मॅडम करतील। तर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट या कलाकारांचं स्वागत करायचं आहे। सुंदर असा यांनी हा लावण्य कार्यक्रम इथे ठेवला आहे, तर यांचे खूप खूप मनपूर्वक आभार। आपण सर्व कलाकार इथे आलात आणि सुंदर असं आपण सादरीकरण केलं। तसेच मी विनंती करेल श्री संतोष गवळी साहेबांना, शाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 19, आपण जी प्रतिकृती पाहतो आहे सप्तशृंगी माता देवीची, त्याची जी प्रतिकृती असते नितीन घाडी साहेबांनी, तर संतोष गवळी साहेब त्यांचा सत्कार करतील टाळ्यांच्या गडगडाट, कारण की आपल्याला सप्तशृंगी देवीची प्रतिकृती ते पाहायला मिळालंय मंदिराचं, तर त्यांनी केलेलं आहे। आणि आमच्या दरम्यान राजपूत साहेब देखील उपस्थित राहणार यावं फोटो मध्ये आपण देखील। हाय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय करो, हाय। तिचं लक्ष नाही, टाटा काय त्यांच्याकडे लक्ष दिलं, तिला भूक लागली नाही। इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, नाही। हॅलो, तुमच्याकडे भादाची पॉइंट आहे? हाय हाय बोल, हाय कायरा, हाय नाही येते बघ दादा। चला, टेस्ट कशी आहे?
आवडली ना? छान आहे ना? पोट भरलं ना? छान, हलका फुलका एकदम. किती व्हरायटी आहे, खूप छान, अप्रतिम. तर इथे तुम्हाला टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज ऐकू येत असेल. तर इथे आपला भारत जिंकलेला आहे आणि सर्वजण खुश आहेत, आनंदी आहेत. आणि चला तर ह्याच उत्साहाने आपण इथे खरेदी करूया. हे 250 रुपये पाव आहे आणि हे 200 रुपये. हे लोणचं घेतलं आम्ही आता मिरचीचं. हे लसूण करवंद, खूप छान छान टेस्ट आहे. बघू हो कैसा आहे. आवला कारल्याचं लोणचं आहे. बरं आहे ना, कडू नाही वाटत. छान आहे, हेल्दी आहे लोणचं. हे बघा फणसाचं लोणचं आहे. बीच मिला आंबोशी. हा बघा गोड आवळा आहे, छान आहे, हेल्दी. ते सगळ्यात सुपर आहे. भाजी सारखं खायचं आहे बघ, त्याला विचार आहे चमकवास. 100 रुपये 100 ग्राम. 100 रुपये 100 ग्राम. ये नको सुकावाला घे का. हे बघ ना, मुलं काय चला तर इथे बाबूला गेम खेळायचा आहे. तर बाबूला इथे व्हीलचेअर मध्ये बसायचं आहे. कुठे बसायचं आहे तुला? नाही काय? हां चल. हे बघा 7-8 वर्षाची मुलगी आहे. वा, मंडळी मी आता आले आपल्या इमिटेशन ज्वेलरीच्या शॉपवर आणि त्या दिवशी जी मी खरेदी केलेली त्याच ताईंकडे आले आहेत आणि आज त्यांच्याकडे भरपूर सारं कलेक्शन आहे, बऱ्याच व्हरायटी आहे नेकलेस इयरिंग्समध्ये. सो चला आता बघूया. $1200 झाले. तर रामराम मंडळी, आणि पुन्हा मी ह्या ताईंकडे आले. त्या दिवशी मी इमिटेशन ज्वेलरी घेतली, तर आज पण यांच्याकडे छान कलेक्शन आलं. आज पण घेते आणि नाही घेतली आहे ऑलरेडी. तर ताई कितीचे घेतले आता? टोटल 2000ची शॉपिंग केली आहे ताई. आणि हो, आणि त्या दिवशी 2-3 हजाराची केली, म्हणजे झाले ना 1000. हो, आणि खूप छान ज्वेलरी आहे त्यांचं. त्याच सांगतील. माझं नाव आहे स्वाती पाटील. हां, जर तुम्हाला काही ऑनलाईन ऑर्डर पण देतो, तर तुम्हाला हवी असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9920447038. हो हो, नक्की कलेक्शन आहे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. तर छान आहे, सगळी ज्वेलरी छान आहे, मला आवडली. आणि हे बघा मी वेअर केला आहे, त्यांनी त्या दिवशी घेतली. तर चला, आणि नक्की अशा कोकण महोत्सवाच्या ठिकाणी असणारच नक्की. आजचा इथला कोकण महोत्सव संपला आहे, आजचा लास्ट दिवस होता. चला तर आणि त्या ताईंकडे हो, बाय बाय, पुन्हा भेटू. हां, धन्यवाद. चला तर खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. चला आता बाबूला काहीतरी घेऊया. बाबू इकडे इकडे इकडे. आवडली तुला? हा, तलवार. ये 100 वाला है. ये 100 वाला. अच्छा, पाहिजे तुला ये? हाँ, ओके. वही चला. कितना हो भैया? कुठची लेझरवाली लाईट बघतोय.
बाबू याच्यात काय गेम खेळण्यासारखा? दुसरं काहीतरी घे, दुसरा कुछ दिखाओ. चला तर मंडळी, आजचा कोकण महोत्सवाचा लास्टचा दिवस होता आणि खूप छान प्रोग्राम झाला गेला आणि आम्ही खूप सारी शॉपिंग केली. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. खूप छान छान खाऊ पण खाल्लं आणि आता चाललो आहे घरी. तर आजचा छोटासा कोकण महोत्सव ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा. जय शिवराया, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काळजी घ्या.